पुण्यात शिंदेसेनेमधलं नाराजी नाट्य आता कायम आहे आणि पक्षातली अस्वस्थता वाढताना दिसते। पक्षात अंतर्गत संवादाचा अभाव आणि योग्य समन्वय नसल्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचे निर्णय वरिष्ठ नेते परस्पर घेत आहेत असा आरोप पदाधिकारी करतायत। यामुळे स्थानिक नेतृत्व डावललं जात आहे अशी ही भावना निर्माण झाली आहे। आता या पार्श्वभूमीवर पुण्यातले शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे आणि परस्पर निर्णयांविषयी तक्रारही करणार आहेत। त्याचबरोबर महापालिका निवडणुकीतल्या जागांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे। भरपूर उद्रेक होणार आहे। हा अन्याय शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीये, कारण हा जो अन्याय केलेला आहे ना या तीन नेत्यांनी केलेला आहे। प्रमोद नाना भानगिरे, विजय बापू शिवतरे, निलमताई गोरे यांनी जे शिवसैनिकांवरती अन्याय केलेला आहे परस्पर तुम्ही तिकडे ठरवलेली आहेत आणि काही लोक अशी बोलतात की भाजपने तुमची तिकडे ठरवलेली आहेत। भाजप ठरवणार का आम्हाला कोणत्या जागेतून लढवायचं? आता आम्ही गाड्या आडू म्हणजे आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुण्यात फिरून देणार नाही गाड्या नेत्यांच्या। आम्ही गेले अनेक वर्ष शिवसेनेसाठी राबतोय। बाळासाहेब आम्हाला नाही म्हणायचे, जिथं अन्य घडत ना तिथं पाय मारा, त्याच्याकडे दोन कान घालतात त्यांच्या आणि मग तुमचा न्याय तुम्ही घ्या, कळलं का? असा आम्हाला त्यावेळेस शिकवून गेलेले आहेत। आम्ही काय लेचे बेचेने आता आले नाही। आम्ही मग एकनाथ शिंदे साहेबांनी लोक इच्छुक राहत आहेत, त्याप्रमाणे तशी अपडेट करून यादी दिल्यानंतर योग्य त्या वेळेला निर्णय होईल। हे जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली समजावून। त्यांचे दोन म्हणणी होती, त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल। दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललंय आम्हाला कळत नाही आहे। माझ्या असंही लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचते आहे। तर त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं आणि जात असताना त्यांना उलट मी सांगितलेलं आहे की आपल्याला पक्षाचा वरून जसा आदेश येईल की स्वतंत्रपणे लढण्याचा आदेश आला तर आपण तशा प्रकारे प्रत्येक वॉर्डात तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात। त्याच्यामुळे हे काय एक व्यक्ती कोणी ठरवणार नाही आहे। अंतिम निर्णय माननीय शिंदेसाहेब ठरवणार आहेत आणि शहराच्या शिफारसीनुसार ठरवणार आहेत असं त्यांना सांगितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते ऐकलं आहे। त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे, पण ते अतिशय प्रेमाने आणखीन चांगल्या प्रकारच्या वातावरणात गेलेले आहेत आणि ते नेहमीच माझ्या घरी येतात, निदर्शनं न करता तसेही भेटतात। एक त्यांची रुखरुख आहे की काही वॉर्डांमध्ये कायम भारतीय जनता पक्षालाच जागा मिळालेल्या आहेत, तिथे आम्हाला शिवसेनेचं काय? तर तिथे आपल्याला कल्पना आहे की ठाणं आहे, मुंबई आहे, सांगली आहे, नाशिक आहे, अशा ठिकाणी जिथे विद्यमान नगरसेवक असतात। मग समजा आमचे असतील, शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे असतील, तर ते विद्यमान नगरसेवकांच्या जागा साधारणपणे मागितल्या जात नाहीत असा आत्तापर्यंतचा नियम असतो। परंतु ती भावना कळण्याच्या एवढं त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या, पण हसत खेळत पण थोडीशी रागवून पण थोडी प्रेमाने अशी व्यवस्थित चर्चा झाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला स्मरून आपण चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या संदर्भामध्ये मार्ग काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका सांगितली। मी त्यांना हे पण विचारलं, कारण मी एका वृत्तवाहिनीवर पाहिलं होतं की माझा राजीनामा दिला, मी कसला राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं? त्याच्यावर त्यांनी सांगितलं आम्ही राजीनाम्याची मागणी वगैरे केली नाही आहे। म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही। तर त्याच्यामुळे शहर अध्यक्षांच्या बद्दलच्या भावना त्यांनी माध्यमातून पोचवलेल्या आहेत। त्यांनी स्वतः ते भेटलेले आहेत माननीय शिंदेसाहेबांना, निवडणुकीच्या आधी त्यांना बदला अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। तर मी त्यांना सांगितलं की बाबा ते शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो, पण साधारणपणे कुणालाही निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले जात नाहीत, ते तुम्ही समजून घ्या। काही नवीन आलेल्या लोकांबद्दल त्यांना शंका होती, तिथे मात्र मी स्पष्ट सांगितलं की पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतिम असतो। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेले आदेश असतील किंवा इतर पक्षश्रेष्ठींनी घेतलेले निर्णय असतील, त्याच्यामध्ये गेल्या 25 वर्षात ना मी कधी बदल केलेला आहे ना माझं मत मांडलेलं आहे। ते म्हणतील त्याला हो म्हणणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना होती। जागा मिळत नाही, आता मला काय वाटतं आपली काल बरीच प्रश्नोत्तरं झालेली आहेत। आतमध्ये काय चर्चा झाली याची माहिती तुमच्यामार्फत तुम्ही महाराष्ट्राला पोहोचवताय, कारण खूप प्रत्येक जिल्ह्यातून फोन येत आहेत, काही निदर्शनं चालली आहेत, आम्ही येऊ का तिकडे तुमच्या मदतीला वगैरे। म्हटलं नको, आमचे सगळे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते आणि ते आमचेच शिवसैनिक आहेत सगळेजण। त्यांच्या मनातली जी आतुरता आहे, अस्वस्थता आहे, ती आज महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये आहे। अस्वस्थता प्रत्येक पक्षामध्ये, असं नाही आहे की जो कोणी चांगल्या पद्धतीने काम करतो आहे त्याची अपेक्षा आहे किंवा आम्हाला संधी मिळावी आणि या दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचं काम मला जेवढं शक्य होईल तेवढं करून अंतिम निर्णय शिंदेसाहेब घेतील। रवींद्र दंगेकर काही पदाधिकारी एकनाथ शिंदेंना भेटायला गेलेले आहेत, नो कॉमेंट ऑन माय साइड। आता नाराजी तर सगळ्या पक्षात आहे, पण आरोप खूप गंभीर होता की कमर्शियल पद्धतीने तिकीट वाटप। मी त्यांना तेही विचारलं, मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे काय त्याचे पुरावे असतील, तर त्यांनी सांगितलं की ते तिकडेच सगळा निधी आला, या दृष्टीने आम्ही कमर्शियल असं बोललो। आता निधी कुठे आला, किती आला, हे सगळी माहिती शिंदे साहेबांच्याकडे आहे। मध्यंतरी आमच्याकडे पक्षामध्ये जिथे जिथे विकास निधी आला
त्याचाही आढावा घेऊन तो कसा वापरला गेला याची सुद्धा पाहणी करणारी एक टीम आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये पक्ष योग्य ती दखल घेईल. काही अहवाल त्यांचं असं म्हणणं होतं की अहवाल जे आहेत ते फेकून दिले, पाहिले नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी जी आहे ती त्यामुळे जास्त पाहायला मिळाली. नाही, मुळात काय माहिती आहे का, अहवाल हातामध्ये दिलेत, फेकून देणं तर शक्यच नाही. कारण शेवटी पुस्तक एक म्हणजे विद्या आहे, सरस्वती आहे. मी तर माझ्या आयुष्यात कधी मला एखादा